श्रीमान रमेश पहारे जी। सतनाम सोहं सतनाम हर हर सोहं हर सो हीरा छाड़ के करे आन की आस ते नर दो जग जाएंगे सतभा के रवदास एक ग्रंथ है पढ़े सुने मन लाए चार पदार्थ मिलेंगे जिन मेरे बसराए जो बोली सो निर्भय सद्गुरु रविदास महाराज की जो बोली सो निर्भय सब संगत की श्री गुरु रविदास शक्ति श्री गुरु रविदास शक्ति श्री गुरु रविदास शक्ति। गुरु प्यारी साध संगत जी धन धन सद्गुरु रविदास महाराज जी दे पावन चरण कमल में आज संतों के संग में बैठ के सद्गुरु रविदास महाराज जी के पावन पवित्र शब्दों का उच्चारण करूंगा। तो मैं मराठी में करने की मैं क्यों महाराष्ट्र से हूँ, पगड़ी पहनने से ना समझो कि मैं पंजाब से हूँ, क्योंकि ये सद्गुरु जी की पावन विचारधारा और सद्गुरु जी की पावन महिमा ये ऐतिहासिक नगरी जो महाराष्ट्र में बना हुआ पवित्र मंदिर ये संतों की भूमि है पुणे, जहां पर से संतों का बड़ा बोलबाला पूरे दुनिया में चला। तो गुरु प्यारी साध संगत जी आपल्या या पवित्र महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमीमध्ये संतांचा जन्म झाला आणि या पवित्र संतांच्या कुळातून पुरा विश्वाला संदेश देणारे महाराष्ट्राचे नामदेव महाराज त्यांनी ही गुरु परंपरेला आणि पुरा विश्वाला गुरु परंपरेशी जोडून गुरु ग्रंथाची सुरुवात केली। म्हणून आज आपण आपल्या महाराष्ट्राच्या पावन पवित्र 21व्या वर्धापनादिनानिमित्त आपण एकत्र बसलेलो आहे। हे संतांचे परोपकार आहेत। आपण काय बांधणार, स्वतःचे घर बांधायलाच आपल्याला अहंकार आहे। संतांचे पवित्र स्थान बांधायला कधी वेळ मिळणार। तर गुरु आज यांना गुरु भी मिळाले, संत मिळाले आणि या संतांच्या पवित्र विचारानं आज काशी नगरीमध्ये सोन्याचे मोठे मोठे शिखरावर बनलेल्या सद्गुरु रविदास महाराजांचं मंदिर पवित्र बनलेलं आहे। याच्यापेक्षा या समाजाला अजून कोणतं सौभाग्य पाहिजे। बोले सो निर्भय। आणि अशा पवित्र ठिकाणी आपण जुळलेलो आहे। डेरा सचखंड बल्ला संत सर्वदासजी चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमॅन श्री गुरु रविदास जन्मस्थान भूमी चॅरिटेबल ट्रस्ट 108 संत रविदास महाराज त्यांनी पूर्ण विश्वभर सद्गुरु रविदास महाराजांच्या पावन अमृतवाणीचा प्रचार पुऱ्या विश्वभरामध्ये केलं आणि काम चालू आहे। म्हणून आज या दासाला हे 4 शब्द बोलण्याची जे कला कळाली हे सद्गुरु रविदास महाराजांची अमृतवाणीमुळे। सांगू इच्छितो आपल्या महाराष्ट्राला सद्गुरु रविदास महाराजांची अमृतवाणी ही समजून घेणे फार गरजेचं आहे। हॅलो, माझ्याकडे लक्ष द्या। महाराष्ट्रातले जेवढे बी असतील तरी
कारण महाराष्ट्रामध्ये गुरु निर्माण झाले संत पुऱ्या विश्वाला संदेश दिला, पण महाराष्ट्राचेच लोकांना समजून घेतलं नाही. तुम्ही सगळ्यांना विनंती करतो, गुरु रविदास महाराजांच्या ज्या पवित्र दोह्यामध्ये सांगलेलं आहे की रविदास जो ग्रंथ है सुने पड़े बन राय, चार पदार्थ मिलेंगे जिनमें सब भर पाए. तर आपल्या जीवनामध्ये चार पदार्थ ते आहे सद्गुरू रविदासांची अमृतवाणी. ज्या अमृतवाणीला आपल्याला ग्रहण करायचं आणि वाचायचं आणि पाहायचं आहे. लोक कोणत्या कोणत्या तीर्थावर जाऊन कोणती कोणती पुस्तकं वाचतात, ते कामाची नाही. आपल्या बापाचा आपल्या गुरूंचा इतिहास सोडून अन्य ठिकाणी जर भटकत असाल तर हे बरोबर नाही. कित्येक म्हणजे गुरु रविदास महाराजांनी सांगलं, मन चंगा तर कठोटी में गंगा. आपल्या मनाला तयार नाही केलं तर त्याच्यात काय मनी नाही भाव आणि देवा मला पाव. बळजबरी कुठून बोलून आणल्यासारखं बसू नका. गुरु रविदासांच्या वाणीचा विचार करा. पुऱ्या विश्वामध्ये गुरु रविदास महाराजांच्या जे पवित्र वाणी आहे, गुरु ग्रंथामधून जे शब्द काढून आणि अमृतवाणी जे डेरा सचखंड मल्लाचे संत महापुरुष आणि डेरा स्वामी जगतगिरी आश्रम 108 संत स्वामी गुरुदेव गिरीजी महाराज हे पूर्ण विश्वामध्ये जाऊन सद्गुरू रविदास महाराजांच्या पावन अमृतवाणीचा प्रचार पुऱ्या दुनियामध्ये करत आहेत. का करतायत? गुरु रविदास महाराजांची वाणी पाहिलीच नाही आणि आमचा समाज काय म्हणतो, गुरु रविदास महाराजांनी आपल्यासाठी काय केलं, कसं पाहिले का तुम्ही? आपल्या मुळा बाळांना, आपल्या लेकरांना गुरु रविदास महाराजांची वाणी दाखवा, तेव्हा तुम्हाला कळेल की गुरु रविदास महाराजांच्या पवित्र अमृतवाणी मध्ये काय शिकवलेलं आहे. आज पंजाब मधून 400-500 लोक सेवा करण्यासाठी इथं आलेले आहेत. त्यांच्या घरामध्ये लहान लेकरापासून तर पार मरेपर्यंत गुरुवाणीचाही पाठ होतो आणि आपल्या घरामध्ये गुरु रविदास महाराजांच्या एका शब्दाचा पण माहिती नाही. फक्त ऐसा चाहू राज में एवढंच माहिती आहे, गुरु रविदास महाराज माझे आहेत. गुरु रविदास महाराजांच्या पवित्र वाणीचा विचार केला आणि वाचला पाहिजे. गुरु रविदास महाराजांच्या ज्या अमृतवाणी आहे, या अमृतवाणी मधून खूप सारा भवसागर आपल्याला मिळू शकतो आणि आपण आपल्या जीवनाला, आपल्या परिवाराला सुख समुदाय बनवू शकतो. म्हणून कात्रज पुणे तिसऱ्या धामामधून जे सद्गुरू रविदास महाराज अमृतवाणी पाठशाला चालू आहे, या पाठशाळेच्या माध्यमातून 28 राज्यामध्ये झूमच्या माध्यमाने गुरु रविदास महाराजांचे विचार सांगण्यात आणि समजून घेण्यासाठी आणि प्रत्येक घरातून प्रत्येक माणूस बोलण्यासाठी तयार होत आहे. करिता आपण सर्वांनी, महिला असो, जेंट्स असो, मुलं असो, सगळ्यांसाठी हे शिकण्यासाठी एक नवीन नेटवर्क चालू झालेलं आहे आणि हे नेटवर्क कात्रज पुणे महाराष्ट्र यांच्या माध्यमातूनच पूर्ण विश्वभराला चालत आहे. मी इथं माझे 2 शब्द संपवतो. जो बोले सो निर्भय सद्गुरू रविदास महाराज की, जो बोले सो निर्भय सब संतन की. श्री गुरु रविदास शक्ति, श्री गुरु रविदास शक्ति. जय गुरुदेव.